हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल ओनली केमिस्ट्री. पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण कोव्हॅलंट बॉन्ड, हाऊ दिस कोव्हॅलंट बॉन्ड इज फॉर्म, नेक्स्ट हाऊ ionic bond is formed, and how we calculate the formal charge and what is the definition of that formal charge, and some examples of formal charge as well as limitations of octet rule are seen in the last video. Now the next point is a Fiat's EPR theory. In this Fiat's EPR theory, the basics things that are essential for studying this Fiat's EPR theory are the bonds parameter, and these bonds parameters are seen in this video. Now look at this video. Chemical bonding and molecular structure, part number 4, bond parameters. Bond parameter, there are numbers of bond parameters that are used for the how we can determine the strength of this bond. तो बॉन्डची स्ट्रेंथ किती असेल, त्याची लेंथ किती असेल, त्याचा अँगल किती आहे, बरोबर, त्याचं रेझोनेटिंग स्ट्रक्चर कसं आहे, तर बॉन्ड ऑर्डर किती आहे त्याची, मग तो सिंगल बॉन्ड आहे, डबल बॉन्ड आहे, ट्रिपल बॉन्ड आहे, किंवा तो पोलर आहे, नॉन पोलर आहे. दिज आर द बॉन्ड पॅरामीटर्स. सी वन बाय वन. बॉन्ड लेंथ, बॉन्ड अँगल, bond enthalpy, bond order, resonance structure and polarity of bond. These are the bond parameters. म्हणजे याच्यामध्ये हा बॉन्ड मोजला जातो. बॉन्ड पॅरामीटर म्हणजे काय, तो बॉन्ड कसा असेल, तो कसा मोजतो आपण. दिज आर कॉल्ड एज बॉन्ड पॅरामीटर्स. सी वन बाय वन. फर्स्ट वन इज अ बॉन्ड लेंथ. Bond length is defined as the equilibrium distance between the nuclei of two bonded atoms in a molecules. दोन बॉन्डेड ॲटम्स असतील, हे की नाही, त्या दोन बॉन्डेड ॲटम्स मधलं डिस्टन्स किती आहे, त्या डिस्टन्सला आपण म्हणतो बॉन्ड लेंथ. Bond length are measured by spectroscopic X-ray diffraction and electron diffraction technique. How this bond length is measured? This bond length is measured by a spectroscopic X-ray diffraction and electron diffraction technique. या दोन टेक्निकने आपण त्याची बॉन्ड लेंथ मोजू शकतो. नाव लुक, हा मॉलिक्यूल पहा, याच्यामध्ये ए ॲटम्स आहे, दुसरा सुद्धा ए ॲटम्स आहे. मग या दोन ॲटम्स मधलं डिस्टन्स आहे तर ते D1 आहे. मग हे D1 काय झालं, तर त्या दोन ए ॲटमची काय झाली, बॉन्ड लेंथ झाली D1. आणि आता D2 पहा, याच्यामध्ये ए ॲटम आहे आणि दुसरा एक्स ॲटम आहे. याच्यामधलं डिस्टन्स किती आहे, तर D2 आहे. पहा डिस्टन्स कुठून आहे, त्याच्या सेंटरपासून आहे, म्हणजे न्यूक्लियसच्या सेंटरपासूनचं डिस्टन्स. तर दुसऱ्या ॲटमच्या न्यूक्लियसच्या सेंटरपर्यंतचं डिस्टन्स, त्याला म्हणायचं बॉन्ड लेंथ म्हणतो आपण. फॉर एक्झाम्पल बॉन्ड लेंथ दिलेली पहा आपल्या या ठिकाणी. OH मॉलिक्यूलची बॉन्ड लेंथ आहे 96 पिकोमीटर आहे. कार्बन हायड्रोजन 109 आहे. नायट्रोजन ऑक्सिजन 136 आहे. कार्बन ऑक्सिजन 143 आहे. कार्बन नायट्रोजन 143 आहे. कार्बन कार्बन 154 आहे. कार्बन डबल बॉन्ड ऑक्सिजन 121 आहे. नायट्रोजन डबल बॉन्ड ऑक्सिजन 122. कार्बन कार्बन डबल बॉन्ड 134. कार्बन नायट्रोजन डबल बॉन्ड 138. कार्बन नायट्रोजन ट्रिपल बॉन्ड 116 and the carbon triple bond carbon is 120 picometer. These are the bond length. Now see some examples of bond length. Bond length is some common molecule. फॉर एक्झाम्पल आपण जे काही कॉमन मॉलिक्यूल वापरतो मध्ये H2 मॉलिक्यूल्स आहे. H2 मॉलिक्यूलची बॉन्ड लेंथ आहे 74 पिकोमीटर. F2 मॉलिक्यूल 144 पिकोमीटर. Cl2 मॉलिक्यूल 199 पिकोमीटर. Br2 228. आयोडीन 267 and N2 मॉलिक्यूल 109 पिकोमीटर. मीन्स हिअर पहा हायड्रोजनची किती आहे 74 पिकोमीटर आहे, आणि आयोडीनची जर पाहिली किंवा ब्रोमिनची पाहिली तर 228 आहे आणि 267 आहे. मीन्स हिअर atomic size increases, then bond length also increases because size of that atoms increases
and the distance between these two nucleus also increases, means bond length is depends on the atomic number, atomic size वरती depends आहे. As the atomic size increases, bond length also increases. O2 मॉलिक्युल्स आहे 121 आहे, HF मॉलिक्युल 92 आहे, HCl 127 आहे, HBr 141 आहे, HI 160 आहे. Now these molecules, this distance RA, radius of one atom, radius of B, second atoms, RB, radius RA plus RB. R is the bond length. R काय झाली त्याची bond length झाली, capital R. And RA and RB are the covalent radii of atom A and B respectively. Second one is bond angle. It is defined as the angle between the orbitals containing bonding electron pair around the central atom in a molecule or complex ion. दोन bonded atoms मधला angles असेल त्याला म्हणायचं bond angle. Bond angle is expressed in degrees which can be experimentally determined by spectroscopic method. हा जो काही बॉन्ड्स अँगल आहे हा कशामध्ये मोजतो आपण? इट इज एक्सप्रेस इन अ डिग्रीज विच कॅन बी एक्सपेरिमेंटली डिटरमाइन बाय स्पेक्ट्रोस्कोपिक मेथड. स्पेक्ट्रोस्कोपिक मेथडनं आपण तो डिटरमाइन करतो. इट हेल्प्स इन डिटरमाइनिंग शेप ऑफ मॉलिक्यूल. व्हॉट इज द यूज ऑफ दॅट बॉन्ड अँगल? इट इज युजफुल फॉर डिटरमाइनिंग द शेप ऑफ दॅट मॉलिक्यूल. For example, this and this angle 104.5 degree. This is the bond angle of that molecules. Bond length is defined as MCQs आहेत पहा. Bond length is defined as dot distance between the nuclei of two bonded atom in a molecule. First one is the shortest, longest, इक्विलिब्रियम अँड द एनी वन ऑफ ए बी सी. तर इक्विलिब्रियम डिस्टन्स असेल न्यूक्लियसपासूनचं त्याला म्हणतो आपण त्याची बॉन्ड लेंथ म्हणतो. नेक्स्ट, बॉन्ड अँगल इन H2O इज 109, 2 minutes, 107 degree, 120 degree, 104.5 degree. तर तो किती आता आपण एक्झाम्पलमध्ये पाहिला 104.5 डिग्री. बॉन्ड एन्थॅल्पी. इट इज डिफाइन्ड ॲज द अमाऊंट ऑफ एनर्जी रिक्वायर्ड टू ब्रेक 1 मोल ऑफ बॉन्ड बिटवीन 2 ॲटम्स इन अ गॅसियस स्टेट. म्हणजे ही एनर्जी आहे की किती एनर्जी लागते आपल्याला की 2 ॲटम्समधला बॉन्ड ब्रेक करायचा आहे. बरोबर, 2 ॲटम्समधला बॉन्ड ब्रेक करायचा आहे त्याला जी एनर्जी लागेल त्या एनर्जीला म्हणायचं बॉन्ड एन्थॅल्पी. द युनिट ऑफ बॉन्ड एन्थॅल्पी इज किलोजूल पर मोल. फॉर एक्झाम्पल, द एच बॉन्ड एन्थॅल्पी इन हायड्रोजन मॉलिक्युल्स इज 435.8 किलोजूल पर मोल. मीन्स हियर 435.8 किलोजूल एनर्जी इज रिक्वायर्ड फॉर ब्रेकिंग ऑफ हायड्रोजन बॉन्ड. हायड्रोजनमध्ये जो काही बॉन्ड्स असेल तो बॉन्ड ब्रेक करत असेल तर आपल्याला 435.8 किलो जूल पर मोल एवढी एनर्जी आपल्याला पाहिजे आणि त्या एनर्जीला आपण म्हणतो बॉन्ड एन्थॅल्पी. H2 मॉलिक्युल्स H प्लस H हे जे काय आहे ठीक नाही, हा जो काही बॉन्ड ब्रेक होतो हा बॉन्ड ब्रेक होताना किती एनर्जी पाहिजे आपल्याकडे? 435.8 किलो जूल पर मोल पाहिजे. In case of polyatomic molecule, the measurement of bond strength is more complicated. म्हणजे बॉन्ड स्ट्रेंथ मोजणं कसं होतं? कॉम्प्लिकेटेड होतं. फॉर एक्झाम्पल, in case of H2O molecule, the enthalpy needed to break the 2 OH bonds is not the same. म्हणजे आता H2O मध्ये काय असेल? पाय H2O मध्ये 2 बॉन्ड आहेत, है की नाही? ऑक्सिजन सेंट्रली असेल आणि H त्याच्या दोन्ही बाजूंना असतील. मग दोन्ही बॉन्ड सारखे आहेत पण दोन्ही बॉन्डची जी काही बॉन्ड एन्थॅल्पी असेल ती वेगवेगळी असेल.
Therefore, in polyatomic molecule the term average enthalpy is used. मग दोघांची जी काही बॉन्ड लेंथ असेल ती वेगळी असेल, मग याच्याऐवजी बॉन्ड एन्थल्पी जी काय असेल ती वेगळी असेल, मग याच्याऐवजी आपण काय वापरतो तर ॲव्हरेज बॉन्ड एन्थल्पी ही टर्म वापरतो. पहा H2O याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर H+ तयार होईल आणि OH- तयार होईल. मग हा जो काय बॉन्ड आहे हा बॉन्ड ब्रेक करायला 502 किलोजूल पर मोल एनर्जी लागते. नेक्स्ट हा OH- आहे, याच्यामधला जर बॉन्ड ब्रेक करायचा असेल आपल्याला तर ती जी काय एन्थल्पी असेल ती किती असते 427 किलोजूल्स असते. मग याचे जे काय ॲव्हरेज बॉन्ड असेल ते पहा याप्रमाणे आपण फाइंड आउट करू शकतो. 502 + 427 divided by 2 which is equal to 464.5 kilojoule per mole. Next आहे bond order. In the Lewis description of covalent bond, the bond order is given by the number of bonds between the two atoms in a molecule. Bond order म्हणजे काय तर त्या दोन atoms मध्ये किती bonds आहेत त्या बॉन्डला म्हणतो आपण बॉन्ड ऑर्डर म्हणतो. पहा एक्झाम्पल, in H2 molecule the bond order is 1, O2 bond order is a 2, N2 bond order is a 3. Isoelectronic molecules and ions have identical bond order. आता isoelectronics म्हणजे काय, they contain same number of electrons. These are called isoelectronic. For example, F2 and O2 2-. Bond order, bond enthalpy, bond order 1/bond length, inversely proportional आहे त्याच्या. Conceptual questions. Arrange the following in the order of decreasing bond angle: CH4, NH3, H2O, BF3, C2, H2. C2H2 चा किती आहे 180 डिग्री आहे, BF3 चा आहे 120 डिग्री, CH4 चा 109.28 मिनिट आहे, NH3 चा 107 आहे आणि H2O चा 104.5 डिग्री आहे. अशी त्याची ऑर्डर असेल. Which of the following has the largest bond angle? NH3, PH3, ASH3 and SBH3. तर याच्यामध्ये NH3 चा कसं असते बॉन्ड अँगल सगळ्यात लार्ज असते. The bond energy in halogens decreases in the order F2Cl2Br2I2, Cl2Br2F2I2, Cl2F2Br2I2 and F2Br2Cl2I2. तर या ठिकाणी पहा ही जी काय बॉन्ड एनर्जी आहे हॅलोजनची याच्यामध्ये मग Cl2 चा जो काही बॉन्ड असेल तो सगळ्यात स्ट्रॉंग बॉन्ड असतो, नंतर Br2 चा असतो, नंतर F2 चा असतो, नंतर I2 चा बॉन्ड असतो. कार्बन कार्बन बॉन्ड लेंथ इन लिस्ट इन C2H6, C6H6, C2H4 and C2H2. तर याच्यामध्ये काय आहे त्या ठिकाणी नंबर्स ऑफ ॲटम्स कमी झाले की त्याची बॉन्ड लेंथ काय होते कमी होते. मग या ठिकाणी पाहिलं आपण तर C2H2 मध्ये काय आहे सगळ्यात कमी नंबर्स ऑफ ॲटम्स असतील, मग त्याची बॉन्ड लेंथ काय होईल सगळ्यात कमी होईल. बॉन्ड ऑर्डर इन N2 मॉलिक्यूल. N2 मॉलिक्यूलची बॉन्ड ऑर्डर किती आहे 1, 3, 2, 4. तर या ठिकाणी किती बॉन्ड्स असतात त्याच्यामध्ये 3 बॉन्ड्स असतात. देअरफॉर 3 इज द करेक्ट आन्सर. बॉन्ड ऑर्डर कॅन्ट एक्सीड 2, 3, 4, 5. 3 पेक्षा जास्त नसेल त्याच्यामध्ये. Bond angle is more in NH3, H2O, CH4, BF3. याच्यामध्ये सगळ्यात जास्त कोणाचा असतो BF3 चा असतो. Bond length is more in N2, O2, F2, Cl2. तर साईज काय आहे Cl2 ची सगळ्यात जास्त आहे, म्हणजे या ठिकाणी त्याची बॉन्ड लेंथ सुद्धा काय असेल जास्त असेल.
रेझोनन्स स्ट्रक्चर इज नेक्स्ट पॉईंट ऑफ दॅट बॉन्ड पॅरामीटर्स. आपण पाठीमागे रेझोनन्स स्ट्रक्चर पाहिलेले आहेत पहा. अकॉर्डिंग टू द कन्सेप्ट ऑफ रेझोनन्स, व्हेनेवर अ सिंगल लेव्ही स्ट्रक्चर कॅनॉट डिस्क्राइब अ मॉलिक्यूल accurately, a number of structure with similar energy of nuclei bonding and non-bonding pair of electrons are taken as the canonical structure of the hybrid which describe the molecule accurately. म्हणजे एकच जर स्ट्रक्चर असेल तर एक स्ट्रक्चर ज्या काही प्रॉपर्टी असतील आपल्या मॉलिक्युलच्या त्या प्रॉपर्टी डिस्क्राईब करू शकत नाही. मग यासाठी काय करायचं, मॉलिक्युल्स आहे ह्या मॉलिक्युलची वेगवेगळे स्ट्रक्चर ड्रॉ करायचे. म्हणजे त्या ठिकाणी काय करायचं, फक्त आपले जे काही इलेक्ट्रॉन्स असतील ते इलेक्ट्रॉन्स काय करायचे, शिफ्ट करायचे. त्याला म्हणतो आपण रेझोनन्स स्ट्रक्चर म्हणतो पहा. फॉर एक्झाम्पल ओझोन मॉलिक्यूल इज बॉन्ड लेंथ 148 आहे, सिंगल पहा, बॉन्डची डबल बॉन्डची 121 आहे, याचा अँगल आहे 116.78. नेक्स्ट आहे पहा, आता बॉन्ड बदलला, इकडचं सेकंड स्ट्रक्चरमध्ये किती आहे तो 121 आहे, 148 आहे. मग हा जो काय बॉन्ड अँगल आहे 116.78 आहे. मग हे जे काय आहे दोन स्ट्रक्चर याच्यामध्ये काय आहे, फक्त इलेक्ट्रॉनची पोझिशन काय झाली, चेंज झाली. मग थर्ड स्ट्रक्चरमध्ये पहा, या दोन्ही प्रॉपर्टी काय करतात, एकत्र दाखवतात. आणि याचा जो काही बॉन्ड अँगल असेल किंवा बॉन्ड लेंथ असेल ती किती सारखी आहे पहा, 127 पिकोमीटर बॉन्ड लेंथ आहे आणि बॉन्ड अँगल आहे 116.78. त्याला म्हणतो आपण रेझोनन्स स्ट्रक्चर म्हणतो पहा. More information on resonance. Resonance stabilizes the molecule as the energy of the resonance hybrid is less than the energy of any single canonical structure. आता कॅनॉनिकल स्ट्रक्चर म्हणजे काय, तर रेझोनन्स स्ट्रक्चर म्हणतो आपण. मग या रेझोनन्स स्ट्रक्चरची जी काय एनर्जी असेल, ही रेझोनन्स स्ट्रक्चरची एनर्जी कशी असते, लेस दॅन ऑल ऑफ दिस स्ट्रक्चर. मीन्स कॅनॉनिकल स्ट्रक्चर तुमच्याकडे एक असेल, दोन असेल, तीन असेल, या तिघांची जी काही एनर्जी असेल दिस एनर्जी इज हायर दॅन द रेझोनन्स हायब्रिड. देअरफॉर रेझोनन्स हायब्रिड इज अ लोअर एनर्जी अँड इट इज स्टेबल दॅन द कॅनॉनिकल स्ट्रक्चर. हायब्रिड स्ट्रक्चर कसं असतं, स्टेबल असतं. रेझोनन्स ॲव्हरेज द बॉन्ड कॅरेक्टरिस्टिक्स ॲज अ होल, thus the energy of O3 रेझोनन्स हायब्रिड इज लोअर दॅन आयदर ऑफ टू कॅनॉनिकल्स फॉर्म. म्हणजे दोन्ही काय असतात, जे काही स्ट्रक्चर्स असतील या दोन्ही स्ट्रक्चरमधले जे काही बॉन्डचे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत ते कोणी प्रॉपर्टी दाखवल्या आपल्याला, द रेझोनन्स हायब्रिड किंवा कॅनॉनिकल स्ट्रक्चरनं दाखवल्या. आणि मग या ठिकाणी जे काय त्याची जी काय एनर्जी असेल ती कशी असते, कमी असते बाकीच्या दोन फॉर्मपेक्षा. द कॅनॉनिकल फॉर्म्स हॅव नो रिअल एक्झिस्टन्स, पण त्याला रिअल एक्झिस्टन्स नाही आहे. द मॉलिक्यूल डज नॉट एक्झिस्ट फॉर अ सर्टन फ्रॅक्शन ऑफ अ टाइम इन वन कॅनॉनिकल फॉर्म अँड फॉर अदर फ्रॅक्शन ऑफ टाइम इन अदर कॅनॉनिकल फॉर्म. म्हणजे मॉलिक्यूल काय आहे की थोडा वेळ एका स्ट्रक्चरमध्ये राहील, थोडा वेळ दुसऱ्या स्ट्रक्चरमध्ये राहील, असं होत नाही. बिकॉज दिस मॉलिक्यूल आर नॉट रिअली एक्झिस्ट तो मॉलिक्यूल होत नाही. देर इज नो सच इक्विलिब्रियम बिटवीन द कॅनॉनिकल फॉर्म. आणि याच्यामध्ये काय, हे स्ट्रक्चर जे असतो आपण ड्रॉ करतो ते हायपोथेटिकल्स असतात, इमॅजिनरी असतात, पण याच्यामध्ये कुठेही इक्विलिब्रियम आपल्याला पाहायला मिळत नाही. जरी आपण त्याच्यामध्ये डबल हेडेड ॲरो दाखवला तरी त्याच्यामध्ये आपल्याला इक्विलिब्रियम पाहायला मिळत नाही. The molecule as such has a single structure which is the resonance hybrid of the canonical form and which cannot be depicted by a single Lewis structure. पण हे सिंगल स्ट्रक्चरनं आपल्याला दाखवता येणं शक्य नाही, म्हणून आपण काय करतो, त्याचे वेगवेगळे स्ट्रक्चर ड्रॉ करतो. फॉर एक्झाम्पल CO3 याचं स्ट्रक्चर पहा कशा प्रकारे घेऊ शकतो आपण. CO3 आता जो काही बॉन्ड आहे डबल बॉन्डची पोझिशन काय झाली आपली, चेंज झालेली आहे. तिसरं स्ट्रक्चर पहा, याच्यामध्ये परत डबल बॉन्डची पोझिशन चेंज झालेली आहे. आणि हे रेझोनन्स हायब्रिड पहा. आता सगळ्या प्रॉपर्टी काय झाल्या यानं एकत्र दाखवल्या आहे की नाही, सगळ्या प्रॉपर्टी एकत्र दाखवलेल्या आहेत.
HNO3 molecule. बॉन्ड अँगल इन ओझोन मॉलिक्यूल O3 मॉलिक्यूलमध्ये किती आहे? 120 आहे, 104.5, 109.28 मिनिट, 116.78. तर किती आहे ते? ओझोनमध्ये 116.78 आहे. सेकंड नेक्स्ट पॉईंट इज अ पोलॅरिटी ऑफ बॉन्ड. त्या बॉन्डची पोलॅरिटी काय असेल? In reality, no bond in a compound is either completely covalent or ionic. एखादा बॉन्ड असेल तो कम्प्लिटली कोव्हॅलंट असेल किंवा आयोनिक असेल असं नाही आहे. When covalent bond is formed between two similar atoms, for example in H2, O2, Cl2, N2 or F2, or shared pair of electron is equally attracted by the two identical nuclei, such type of bond are called as non-polar covalent bond. मग ज्यावेळेस एखादा कोव्हॅलंट बॉन्ड तयार होत असतो, मग त्या कोव्हॅलंट बॉन्ड सिमिलर ॲटम्स असतील, म्हणजे हायड्रोजन्स असतील. दोन्ही हायड्रोजन्स ॲटम आहे. मग याच्यामध्ये काय होतं, एक इलेक्ट्रॉन हायड्रोजन प्रोव्हाइड करतो, एक इलेक्ट्रॉन दुसरा हायड्रोजन प्रोव्हाइड करतो, आणि याच्यामध्ये काय होतं, बॉन्ड तयार होतो. आणि हा बॉन्ड जो कसेल असेल तो इक्वली असतो, हे की नाही. हायड्रोजनने एक दिला, एका हायड्रोजननं एक, दुसऱ्या हायड्रोजननं एक दिला, म्हणजे इक्वल शेअरिंग त्या ठिकाणी असेल तर तो बॉन्ड कसा असतो आपला? नॉन पोलर कोव्हॅलंट बॉन्ड असतो. पण बट इन केस ऑफ हेटेरोन्यूक्लिअर मॉलिक्यूल लाईक HF, पण जर तो मॉलिक्यूल कसा असेल, हेटेरोन्यूक्लिअर असेल, म्हणजे दोन ॲटम्स वेगवेगळे असतील, शेअर्ड इलेक्ट्रॉन पेअर बिटवीन द टू ॲटम्स गेट डिस्प्लेस मोर टुवर्ड्स फ्लोरीन as the electronegativity of fluorine is far greater than that of hydrogen. Thus, resultant covalent bond is a polar covalent bond. मग हा जो काही बॉन्ड बनतो, हा बॉन्ड कसा बनतो आपल्याला? पोलर बॉन्ड बनतो. मग या ठिकाणी जी काही पेअर असेल, इलेक्ट्रॉनची जी पेअर असेल, ती कोण स्वतःकडे ओढून घेतो? तर फ्लोरीन स्वतःकडे ओढून घेतो. का? तर तो कसा आहे? इलेक्ट्रोनेगेटिव्ह आहे. ॲज अ रिझल्ट ऑफ पोलरायझेशन, the molecule possesses a dipole moment which can be defined as the product of charge of any one of the poles and distance between these poles. मग याला काय मिळतं? डायपोल मोमेंट मिळते. आणि हे डायपोल मोमेंट म्हणजे काय? तर इट इज द प्रोडक्ट ऑफ चार्ज इंटू डिस्टन्स. त्या आयनवरती असणारा चार्ज आणि त्या दोघांमधलं असणारं डिस्टन्स, त्याला मिळतं त्याची डायपोल मोमेंट मिळते. फॉर एक्झाम्पल HF मॉलिक्यूल पहा. या ठिकाणी काय होतं, आता जी काय पेअर असेल, इलेक्ट्रॉनची पेअर आहे, ती कोणाच्या बाजूला झुकलेली आहे? फ्लोरीनच्या बाजूला झुकलेलं आहे. म्हणजे या ठिकाणी इक्वल डिस्ट्रीब्युशन आहे का? त्याचं नाही, तर ते फ्लोरीनच्या बाजूला गेलेलं आहे. म्हणजे याच्यावरती आला निगेटिव्ह चार्ज, हायड्रोजनवरती आला पॉझिटिव्ह चार्ज. डायपोल मोमेंट पाहूया. डायपोल मोमेंट इज द चार्ज अँड द लेंथ. लेंथ मीन्स डिस्टन्स. याचं काय आहे? हा प्रोडक्ट आहे. डायपोल मोमेंट इज युजली एक्सप्रेस इन डीबे युनिट. कशामध्ये दाखवतो आपण ते? डीबे युनिट, आणि कॅपिटल D सिम्बॉल आहे. 1 डीबे इक्वल टू 3.33 इंटू 10⁻³ सेंटीमीटर, विच इज इक्वल टू 1.0 इंटू 10⁻18 ESU सेंटीमीटर. त्याचं युनिट्स आहे पहा. डायपोल मोमेंट इज अ वेक्टर क्वांटिटी अँड इज डिनोटेड बाय अ स्मॉल ॲरो विथ टेल ऑन द पॉझिटिव्ह सेंटर अँड हेड पॉइंटिंग टुवर्ड्स निगेटिव्ह सेंटर. मग ही कशी दाखवतो आपण इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी? तर इथं व्हेक्टर क्वांटिटी आहे. मग याच्यामध्ये एक ॲरो दाखवला जातो, आणि ॲरोचं जे काय टेल असेल ते कुठे असतं? पॉझिटिव्ह सेंटरकडे असतं. आणि हेड कुठे असेल तर ते निगेटिव्ह सेंटरकडे असतं. अशा प्रकारे दाखवतो आपण व्हेक्टर क्वांटिटी. H कसा आहे आपला? आता हा पॉझिटिव्ह आहे, म्हणजे Hकडे आपलं टेल राहील, आणि Cl कसा आहे आपला? निगेटिव्ह आहे, याच्याकडे आपला हेड राहील. पहा, dipole moment in a polyatomic molecule. In case of polyatomic molecule, the dipole moment not only depend upon the individual dipole moment of bond known as bond dipole, but also on the spatial arrangement of various bond in the मॉलिक्यूल. जर आपला मॉलिक्यूल कसा असेल? पॉलीॲटॉमिक असेल, तर पॉलीॲटॉमिक मॉलिक्यूलमध्ये जी काही डायपोल मोमेंट असेल ती फक्त त्या बॉन्ड डायपोलवर डिपेंड नसेल, तर त्या मॉलिक्यूलचं कसं स्ट्रक्चर असेल त्या स्ट्रक्चरवरती ते डिपेंड्स आहे. पहा,
Dipole moment of a molecule is a factor sum of dipole moment of various bonds. फॉर एक्झाम्पल इन H2O मॉलिक्यूल H2O मॉलिक्यूलमध्ये ही जी काय बॉन्ड डायपोल असेल आता एच आणि एच आणि ऑक्सिजन आणि हायड्रोजन बॉन्ड असेल, याच्यामध्ये मग हायड्रोजन इलेक्ट्रो पॉझिटिव्ह आहे, ऑक्सिजन इलेक्ट्रो निगेटिव्ह आहे. मग हा जो काही ॲरो दाखवला तो आपल्याला बॉन्ड डायपोल त्या ठिकाणी दाखवत असतो. पहा दुसरा रिझल्टंट डायपोल ह्या मॉलिक्यूलची मिळते त्याला. BF3 मॉलिक्यूलमध्ये पहा कशा प्रकारे आहे बॉन्ड डायपोल. टोटल डायपोल इज 0, कॅन्सल होते ते. CO2 मॉलिक्यूल आहे. डायपोल मोमेंट स्पेशल केसमध्ये पहा कशा पाहायला मिळते आपलं NH3 मध्ये, NH3 आणि NF3 मध्ये पाहायला मिळते. कशा प्रकारे NH3 मध्ये ते इन्क्रीज होते, NF3 मध्ये ते डिक्रीज होते. पहा किती आहे NH3 मध्ये मग डायपोल मोमेंट 4.90 × 10⁻³ सेंटीमीटर, आणि याच्यामध्ये किती आहे 0.80 × 10⁻³ सेंटीमीटर आहे. Fluorine is a more electronegative than hydrogen. It is expected that the net dipole moment on NH3 is greater than NF3. मग NH3 ची काय असते, ग्रेटर असते कशापेक्षा, NF3 पेक्षा. Resultant moment of NH bond add up the bond moment of the lone pair, whereas that the 3 NF bond partly cancel moment of a lone pair. लोन पेअरची जी काही मोमेंट असेल ती कॅन्सल करतात कशामध्ये, NF3 मध्ये. नेक्स्ट क्वेश्चन्स. विच ऑफ द फॉलोइंग मॉलिक्यूल और मॉलिक्यूल्स विल हॅव 0 डायपोल मोमेंट? CO2, H2O, CCl4, CHCl3, BF3, BeF2 and NH3. CO2, CCl4, BF3 and BeF2 having a 0 dipole moment. Write the decreasing order of dipole moment among. डायपोल मोमेंट लिहायची आपल्याला, तर ती कशी असेल, CH3Cl, CH2Cl आणि CHCl3 अशी असेल. पोलर कोव्हॅलंट मॉलिक्यूल इज O2, N2, F2, HCl. आता पोलर मॉलिक्यूल म्हणजे त्या ठिकाणी हेटेरो न्यूक्लिअर ॲटम्स त्या ठिकाणी पाहिजे आपल्याला. मग HCl मध्ये कसं आहे, हेटेरो न्यूक्लिअर आहे, दोन वेगळे आहेत. 1 dBA equal to 3.33 × 10⁻³ सेंटीमीटर, 3.33 × 10⁻³ सेंटीमीटर, 3.30 × 10⁻10 सेंटीमीटर इनवर्स and 1.0 × 10⁻18 सेंटीमीटर. तर आन्सर आहे 3.33 × 10⁻30 सेंटीमीटर. Which is a correct statement? Dipole moment of NH3 is greater than NF3. Dipole moment is equal to 0 equal to BF3. डायपोल मोमेंट ऑफ CO0 कशाची आहे, CO2 आणि CCl4 ची, ऑल ऑफ दी अबो. तर या ठिकाणी काय आहे, NH3 ची ग्रेटर आहे डायपोल मोमेंट कशापेक्षा, NF3 पेक्षा. BF3 ची 0 आहे, CO2 ची 0 आहे, CCl4 ची 0 आहे. फॅजन्स रूल्स आहे पाहता. No bond is 100% ionic or covalent. To predict the nature of bond form, Fajans introduced some empirical rules. म्हणजे एखादा बॉन्ड फॉर्म असेल तो 100% आयोनिक असेल असं नाही, किंवा 100% कोव्हॅलंट असेल असं नाही. मग हा बॉन्ड कसा आपण मोजू शकतो, इट इज मेजर्ड बाय युजिंग अ फॅजन्स रूल्स. द फॉलोइंग रूल्स आर युजफुल टू प्रिडिक्ट द बॉन्ड विथ मोर और लेस आयोनिक नेचर. With increase in cationic size, the ionic nature of bond increases. म्हणजे कॅटायनची साईज वाढली तर त्या बॉन्डमध्ये असणारं जे काय आयोनिक कॅरेक्टर असेल ते काय होतं, इन्क्रीज होतं. पहा फॉर एक्झाम्पल Li3+, Na+, K+, Rb+, Cs+.
कॅटायनची साईज वाढली की त्याचं आयोनिक कॅरेक्टर काय होतं, वाढत जातं. स्मॉलर द साईज ऑफ anion मोर इज द आयोनिक नेचर ऑफ बॉन्ड. मग त्या anion साईज काय असेल, कमी असेल तर तो कसा बॉन्ड असतो, आयोनिक नेचरमध्ये बॉन्ड असतो. फॉर एक्झाम्पल NaF, NaCl, NaBr, NaI. मग या ठिकाणी आता anion आहे. anion कोणता लहान आहे आपल्याकडं, तर फ्लोरीन आहे, त्याची साईज कमी आहे. नेक्स्ट आहे क्लोरीन आहे, ब्रोमीन आहे आणि आयोडीन आहे. मग या ठिकाणी काय आहे, फ्लोरीनची सगळ्यात साईज कमी आहे, म्हणजे तो जो काय anions असेल तो साईजने कसा आहे, स्मॉल आहे. म्हणजे त्या ठिकाणी NaF हा जो काही बॉन्ड असेल तो कसा असेल, मोर आयोनिक नेचरमधला असणार आहे. Ions, that is the cations or anion or both having smaller charges favor the formation of ionic bond. मग चार्ज कमी असला पाहिजे त्याच्यावरती. मग Na मध्ये Na प्लस आहे, Cl मायनस आहे, मोर आयोनिक नेचर. Mg2 प्लस आहे, Cl मायनस असेल, Al3 प्लस असेल, Cl मायनस असेल, Si4 प्लस असेल, Cl मायनस असेल. म्हणजे या ठिकाणी काय होतं, चार्ज वाढला की त्याचं आयोनिक नेचर काय होतं, कमी होतं. आणि चार्ज कमी असेल तर आयोनिक नेचर त्याचं वाढतं. कॅटायन विथ इनर्ट गॅस कॉन्फिगरेशन फॉर्म्स आयोनिक कंपाऊंड. मग कोणता कॅटायन फॉर्म करतो, ज्याला इनर्ट गॅस कॉन्फिगरेशन असेल. कॅटायन विथ सुडो इनर्ट गॅस कॉन्फिगरेशन टू फेवर्स कोव्हॅलंट बॉन्ड फॉर्मेशन. सुडो म्हणजे त्याला चुकीचं असणार आहे त्याचं कोव्हॅलंट बॉन्ड कॉन्फिगरेशन. Na plus in NaCl has an inert gas configuration, but Cu plus in CuCl has acquired pseudo inert gas configuration. पास सोडियम आयन आहे, 2 8 आहे, बरोबर, आणि कॉपर आहे पुढे आपल्याकडं. याला जे काही कॉन्फिगरेशन मिळतं ते कसं होतं, त्या ठिकाणी सुडो कॉन्फिगरेशन आहे. मग या कॉन्फिगरेशनमुळे काय होतं, तो त्या ठिकाणी काय करतो, तो बॉन्ड त्या ठिकाणी आयोनिक कॅरेक्टर दाखवत नाही. कॉपर आयन 2 8 18. नेक्स्ट, अकॉर्डिंग टू फॅजन्स रूल द कोव्हॅलंट कॅरेक्टर इज मोस्ट फेवर्ड इन स्मॉल कॅटायन लार्ज anion, large cation large anion, small cation small anion and large cation small anion. तर हे स्मॉल कॅटायन आणि लार्ज anion मध्ये आपल्याला कोव्हॅलंट बॉन्ड पाहायला मिळतो. पहा, आयोनिक नेचर ऑफ बॉन्ड इज लोवेस्ट इन CaI2, CaF2, CaBr2 and CaCl2. तर या ठिकाणी जे काय आयोनिक बॉन्डचं नेचर असेल ते कशावरती डिपेंड आहे, आपल्या साईजवरती डिपेंड्स असेल. पहा, आयोनिक नेचर इज मोर इन, कोणामध्ये आयोनिक नेचर मोर असेल, AgCl, AgF, AgBr अँड AgI. तर ज्याची साईज लहान असेल त्याच्यामध्ये हे पाहायला मिळतं. फ्लोरीन साईजनं लहान आहे, याच्यामध्ये ते जास्त असणार आहे. द कंपाऊंड विथ मोर कोव्हॅलंट कॅरेक्टर इज, कोणत्या कंपाऊंडमध्ये कोव्हॅलंट कॅरेक्टर असेल, CaF2, CaCl2, ZnF2 अँड ZnCl2. तर ZnCl2 कसं असेल, हे मोर कोव्हॅलंट कॅरेक्टर असणार आहे. विच इज अ मोर आयोनिक, LiF, NaF, KF, CSF. तर CSF काय असेल, मोर आयोनिक असेल. तर साईज काय त्याची वाढलेली आहे, कॅटायनची साईज वाढलेली आहे. विच इज अ मोर आयोनिक, NaF, NaCl, NaBr, NaI. तर NaF कसं असेल, मोर आयोनिक असेल. तर साईज काय आहे त्याची, कमी आहे. थँक्यू.